गणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु गजानन महाराज की जय। आपण आता महिपती महाराजांनी दिलेली संत चरित्र त्यातली आपल्याला साधारण माहीत नसलेली, कदाचित काही लोकांना माहिती आहे नसते, पण काही लोकांना ही चरित्र आपण नवीन ऐकतो असंही वाटत असेल. आणिक चरित्रे रसाळ गहन परिसा सभाग्य विचक्षणा श्रवण करता प्रेमळ वचन संशय खंडन होत असे. हे गरस सराप भाविक बहुत मोहळ गावात होता नांदत. तो नागनाथाचे ऐकृत दर्शनात त्वरित पातला. हेगरस नावाचा एक सराप मोहोळमध्ये राहतो. त्यांनी नागनाथ महाराजांची ख्याती ऐकली, त्यांची महती ऐकली आणि त्याला असं वाटलं की चला सत्पुरुषांचं आपण दर्शन घेऊया. करोनिया साष्टांग नमन करद्वय जोडोनी जाण म्हणे स्वामींचे जाणून महिमान आलो शरण सद्भावे. आला त्यांनी सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. सांगितलं महाराज आपली कीर्ती ऐकून मी आपल्याला शरण आलोय. अधिकार विचारोनी मानसी मज उद्धरावे पतिदासी अभय पाणी ठेवून शिरसी तारक मंत्रासी सांगावे. महाराज माझा पारमार्थिक अधिकार किती आहे मला माहीत नाही. समाजात व्यवहारात मला अधिकार आहे, लोक मला चांगला सराफ म्हणून ओळखतात, व्यवहारात मला मान सन्मान सर्व आहे, पण परमार्थात किती मला काय माहिती. परमार्थातला माझा अधिकार किती मला माहीत नाही. समजा माझा तेवढा परमार्थात अधिकार नसेल तर गुरुकृपा प्राप्त होण्यासाठी जेवढा अधिकार आवश्यक आहे तेवढा अधिकार मला प्राप्त करून द्या. तुमच्या आशीर्वादाने तेवढा अधिकार मला प्राप्त व्हावा. ज्याप्रमाणे आपल्याला दूध घ्यायला जायचं, पण ते भांडं जर खराब असेल आणि त्यात दूध घेतलं तर ते नासून जाईल. त्या दुधाचा काय दोष. मग
पात्रात घेतलेलं दूध नासू नये म्हणून स्त्रिया जसं ते भांड स्वच्छ करून पुन्हा पुन्हा विसळून आधी घासतात आणि पुन्हा पुन्हा विसळून हे दूध घेण्याच्या आधी पुन्हा एकदा विसळतात आणि मग त्याच्यामध्ये दूध घेतात. तसं माझं हे पात्र आपण दिलेला अनुग्रह, आपण दिलेला बोध त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी ते पात्र नसेल तर आपल्या आशीर्वादाने, आपल्या मुखातनं निघणाऱ्या अमृतवाणीने माझं हे जे भांड आहे ते सगळं स्वच्छ व्हावं आणि आपण दिलेला कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची ताकद माझ्यामध्ये यावी. काय म्हटलंय पहा, अधिकार विचारोनी मानसे. माझा अधिकार किती आहे तो विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही मला अनुग्रह करा. अभयपाणी ठेवूनी शिरसी तारक मंत्रासे सांगावे. माझ्या मस्तकावरती परहस्त ठेवा आणि मला तारक मंत्राचा उपदेश करा. नमः शिवाय, नमः शिवाय. आता ही अक्षर किती झाली? 5 अक्षर झाली. म्हणून त्याला काय म्हटलंय? या तारक मंत्राला पंचाक्षरी मंत्र असं म्हटलंय. ओम हा एकाक्षरी मंत्र आहे. राम हा 2 अक्षरी मंत्र आहे. शंकर 3 अक्षरी. असं प्रत्येक याच्यामध्ये अक्षर आहेत त्या मंत्रामध्ये आणि त्या जसं गणगण गणात गोतेमध्ये 9 अक्षर. काही मंत्र एकाक्षरी, काही 2 अक्षरी, काही 3 अक्षरी, काही 4 अक्षरी, काही 5 अक्षरी, काही 6 अक्षरी, काही 7 अक्षरी, 8 अक्षरी, 9 अक्षरी, 10 अक्षरी, 11 अक्षरी, 16 अक्षरी असे मंत्र आहेत. षडाक्षरी मंत्र असतात, 6 अक्षराचे मंत्र आहेत. तेव्हा हे जे मंत्र आहेत सगळेच तारक मंत्र. 13 अक्षरी मंत्र कुठला आहे? श्रीराम जय राम जय जय राम. मग असे जे निरनिराळ्या अक्षरामध्ये असणारे आपले मंत्र आहेत त्यापैकी कोणता मंत्र मला आपण द्याल, माझी पात्रता पाहूनच देणार. तर जो काही मंत्र आपण द्याल त्याचा मी स्वीकार करेन. करोनिया साष्टांग नमन करतोय जोडोनी दान, म्हणे स्वामींचे जाणोनी महिमान आलो शरण सद्भावे. अधिकार विचारोनी मानसी मज उद्धरावे पतितासे, अभय पाणी ठेवून श्रीसे तारक मंत्रासे सांगावे. चित्तशुद्धी देखोने जाण तनमन धनेसे आलो शरण, मग सद्गुरु स्वमुखे करुणा नामस्मरण सांगती. मला असं वाटतंय की माझं चित्त शुद्ध आहे का? माझ्याकडून कोणाही जीवाचा न घडू मत्सर असं माझं जीवन. कोणाबद्दल मी चांगलंही म्हणत नाही, वाईटही म्हणत नाही. का? एखाद्या माणसाने चांगलं काम केलं असेल तर देव त्याचं भलं करेल आणि एखाद्या माणसाने काही वाईट केलं असेल तर परमेश्वर त्याला द्यायची ती शिक्षा देईल. मी कशाला कोणाला चांगलं म्हणून कोणाला वाईट म्हणू, असा माझा स्वभाव आहे. कासया गुणदोष वानू इतरांचे. संत तुकाराम महाराज म्हणतात, कासया गुणदोष वानू इतरांचे, मज काय त्याचे उणे असे. कशाला मी दुसऱ्यातले दोष वर्णन करून सांगू? माझ्यात काही कमी दोष आहेत का? मला माझ्यातले दोष दिसत नाहीत, मला माझ्यातले गुण दिसतात. माझ्याकडे काय चांगलं आहे ते मला दिसतंय, पण माझ्यातले दोष मला दिसत नाहीत आणि इतरातले दोष मला दिसत आहेत पण त्यातले गुण दिसत नाहीत. म्हणून मला अशी दृष्टी द्या की ज्या दृष्टिकोनाने, ज्या दृष्टीने मला इतरामध्ये असणारे सुप्त गुण दिसू द्या आणि माझ्यामध्ये असणारे सुप्त दुर्गुण माझ्या दृष्टोत्पत्तीस येऊ द्या, ज्यामुळे माझ्यामध्ये असलेले दोष मला काढून टाकता येतील
आणि इतरामध्ये सुप्त असणारे गुण मला पाहता येतील अशी दृष्टी मला द्या. हे संबंध जग चैतन्याने भरलेलं आहे असं म्हणतो आपण. अणुरेणूमध्ये तो परमात्मा भरलेला आहे असं आपण म्हणतो. त्या अणुरेणूमध्ये भरलेल्या परमात्म्याचं मला दर्शन व्हावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. मग त्यासाठी असणारी जी ज्ञानदृष्टी आहे ती तुम्ही मला द्या. चित्तशुद्धी देखो निदान तन मन धनेसे आलो शरण. आणि आपला अधिकार मी जाणला. तन मन धनाने मी आपल्याला शरण आलोय. मग सद्गुरु स्वमुखे करुणा नामस्मरण सांगते. सद्गुरूंनी पाहिलाय की हा मनुष्य उपदेश करण्याला पात्र आहे. याची चित्तशुद्धी झालेली आहे. तेव्हा आता याला आपण तारक मंत्राचा उपदेश करू असं सद्गुरूंनी विचार केला. चित्तशुद्धी देखून जाण तन मन धनेसे आलो शरण. मग सद्गुरु सुमुखे करून नामस्मरण सांगते. जयास प्राप्तीचा अधिकार हो तयास उपदेश देती गुरु. जैसा विश्वास सुख देखून नरो देईजे भांडार त्या. आधी सद्गुरू आपली परीक्षा करतात. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचा आपण किती विश्वास धरावा यासाठी त्याची परीक्षा करतो. आणि परीक्षेमध्ये तो पास झाला म्हणजे परीक्षा आपल्या अंतरंगातली परीक्षा असते. ठीक आहे, आपण त्याला आता तू परीक्षेला बस मी तुला अनुभव प्रश्न विचारणार असं नसतं. त्याच्या एकंदर चालण्यावरनं बोलण्यावरनं कृतीवरून हा मनुष्य विश्वासपात्र आहे का नाही हे आपल्याला कळतं. आणि एकदा का हा मनुष्य विश्वासपात्र आहे असं कळलं की मी आपल्या तिजोरीची चावी पण आपण त्याच्याजवळ देतो. आपल्या घराची चावी पण त्याच्याजवळ देतो. की मी नसलं तरी तू घर उघडून जात जा. आपल्याला खात्री आहे ज्या कामासाठी तो घर उघडून आत येईल तेवढंच काम करेल. बाकी कुठल्याही गोष्टीकडे त्याचं लक्ष असणार नाही याची आपल्याला खात्री पटल्यानंतरच आपण त्याच्या हातात चावी देतो. जैसा विश्वासुक देखो निनरू देजे भांडारू त्या. ना तरी सखोल भूमी पाहून पाविये पेरी जे उत्तम धान्य गण. पुतळ वरड असता जाणं मुदला सहानी होतसे. ज्या ठिकाणी जमीन खोल आहे सुपीक आहे त्या ठिकाणी धान्य पेरलं तर ते तरारून वरती. पण ज्या ठिकाणी उतार आहे आणि खडबडीत जमीन आहे त्या ठिकाणी पेरलेलं धान्य सगळं वाहून जाईल, वाया जाईल. काय उपयोग आहे त्याचा. खडकी रिचवला जळधर तेथे जीवन कैसे निथारे. उष्णाथवा लागता वारे सवेची कोरडे ते स्थळ. समजा खडकावरती पाणी पडले, उतार असेल तर ते निघून जाईल. आणि थोडंफार पाणी त्या खडकावर असेल तर ते वाऱ्याने वाळून जाईल. पण हेच पाणी जर व्यवस्थित बांधलेलं तळ असेल तर त्या ठिकाणी त्याचा संचय होईल. नाहीतर मग काय होतं. कितीही कीर्तन पुराण प्रवचन आयुष्यभर ऐकली तरी आपल्यामध्ये काडी इतका फरक पडत नाही. का पडत नाही. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. असं असलं तर काय उपयोग आहे. म्हणजे बिरबलाने एक परीक्षा घेतली. मूर्ती कुठली चांगली आहे बाबा. मग त्या 3 मूर्ती सारख्या केल्या. एका मूर्तीच्या कानातनं काडी घातली, ती काडी दुसऱ्यातनं बाहेर पडली. दुसऱ्या मूर्तीच्या कानात काडी घातली, ती तोंडातनं बाहेर पडली. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात काडी घातली, ती पोटात गेली. मग म्हटली चांगली मूर्ती कुठली तर ती जी काडी पोटात गेली. कारण ज्या मूर्तीच्या कानामधनं काडी घातली आणि ह्या कानातनं त्या कानातनं बाहेर पडली याचा अर्थ ती माणसं ऐकलेले सगळे या कानाने ऐकतात आणि त्या कानाने सोडून देतात. स्वतःमध्ये काडी इतका परिणाम होत नाही. काही म्हणजे आमच्यासारखी माणसं ऐकतात सगळ्यांचं आणि प्रवचन कीर्तनाच्या रूपाने धड 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 बोलून टाकतात. आमच्याजवळ काही शिल्लक राहत नाही.
इकडनं ऐकलं, इकडनं बोललं आणि मोकळे झालं, आमच्यात काही परिवर्तन नाही. मग त्याचा उपयोग काय? फार तर लोक चांगलं म्हणतील एवढंच, पण आमच्यामध्ये काय परिवर्तन होणार? मग चांगलं कुठलं आहे? तर जी काडी कानामध्ये घातली आणि पोटात गेली, मग तो कीर्तनकार असो का श्रोता असो, प्रवचनकार असो का श्रोता असो, पौराणिक बुवा असो का श्रोता असो, असा जर कीर्तनकार, असा जर पुराणिक असेल, असे जर श्रोते असतील, तर त्यांच्या कानात घातलेली काडी पोटात जाईल. आणि याचा अर्थ काय? जे श्रवण केलंय ते प्रत्यक्ष आचरणामध्ये येईल. म्हणून काय म्हटलंय पहा, खडकी रिचवला जळधर, तेथे जीवन कैसे नेथारे, उष्णात्वा लागता वारे, सवेची कोरडे ते स्थळ. ऊन पडलं तरी त्यातलं पाणी वाहून जाईल किंवा वाऱ्याने वाळून जाईल, काय उपयोग आहे? ना तरी खापरास लागता परिसर, त्याचे कांचन होईल कैसे, देवी अभक्त शिष्यास सर्वथा उपदेश ठसेना. त्याचप्रमाणे परीस घेतला. तो समजा गंजलेल्या लोखंडाला नेऊन लावला तर त्याचं परिसराचं सोनं होईल का? त्या दगडाचं, त्या लोखंडाचं सोनं होईल का? ज्या सोन्याला गंज लागला, म्हणजे बरेच दिवस तो जमिनीत आहे ते लोखंड, त्याला गंज लागलेला असतो. अशा गंज लावलेल्या लोखंडाला जर परीस नेऊन लावला तर त्याचं सोनं होईल का? होणार नाही. मग काय करावं लागेल? त्या लोखंडावरती घणाने घाव घालावे लागतील, त्याला लागलेली सगळी माती कचरा काढून टाकावं लागेल, पाण्याने स्वच्छ धुवावं लागेल आणि ते अग्नीमध्ये टाकावं लागेल लोखंड. आणि अग्नीमध्ये टाकून पुन्हा त्याच्यावर घणाचे घाव घालायचे, म्हणजे त्याच्यामध्ये असलेला सगळा कचरा निघून जाईल. ते काय होईल? शुद्ध लोखंड होईल. अशा शुद्ध झालेल्या लोखंडाला जर परीस नेऊन लावला, म्हणजे थंड झाल्यानंतर, ते लोखंड अग्नीतनं काढल्यानंतर थंड झाल्यानंतर शुद्ध लोखंड झालं, त्याला नेऊन परीस लावला तर त्याचं सोनं होईल. आता हा भाग झाला लोखंडाचा, की ज्याचं परीस होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याच्यावर थोडी मेहनत घ्यावी लागेल, पण त्या लोखंडाचं सोनं होईल. पण समजा हा परीस अगदी स्वच्छ असलेलं खापर आहे. खापर म्हणजे भाजलेलं मडकं, भट्टीत भाजलेलं मडकं किंवा माठ, त्याचा तुकडा पडला, आपण म्हणतो खापर, खापराचा तुकडा. अशा स्वच्छ असलेल्या खापराच्या तुकड्याला जर हा परीस नेऊन लावला तर त्याचं कधीच सोनं होणार नाही. खापराचं सोनं कसं होईल? म्हणून काय म्हटलंय पहा, ना तरी खापरा असे लागता परिस, त्याचे कांचन होईल कैसे, देवी अभक्त शिष्यास सर्वथा उपदेश ठसेना. त्यामुळे जे शिष्य अभक्त आहे, म्हणजे ज्यांच्या मनामध्ये आपल्या सद्गुरूच्या विषयी भक्ती नाही, त्याला काय म्हटलंय? अभक्त भक्त. ज्यांची आपल्या सद्गुरूवर श्रद्धाच नाही, त्याला तो बोध कसा फलप्रद होईल? देवी अभक्त शिष्यास सर्वथा उपदेश ठसेना. हे ग्रसाचा भावार्थ बहुत, मनात नाही कल्पना द्वैत, म्हणून सद्गुरु वरदस्त लाधला उचित निज भाग्ये. आता ह्या हेमरसाचं, ह्या सराफाची कशी परिस्थिती आहे की मनामध्ये विकल्प नाही. विकल्प याचा अर्थ काय? एखाद्याने आपल्याला सांगितलं की बा 13वा अध्याय वाचा, तुमच्या काय व्याधी असतील त्या हळूहळू बऱ्या होतील, किंवा तुम्ही आत्ता जी औषधं घेत आहेत ना, त्यात तुमचा डॉक्टर एखादा औषधाचा बदल करून देईल. समजा तुम्ही ॲलोपॅथी घेता तर तो म्हणेल आयुर्वेदिक घ्या, किंवा तो म्हणेल नाही तुम्ही आता असं करा, ॲलोपॅथी घेऊ नका, आयुर्वेदिकही घेऊ नका, होमिओपॅथी घेऊन बघा. पुन्हा तो म्हणेल की नाही आणखीन एखादी जडीबुटी असेल तर त्याचा एखादा तुम्हाला गुण मिळेल, काढा करून प्या, म्हणजे तुम्हाला गुण येईल. म्हणजे तुम्ही औषधं घेताच आहे, पण ती आपल्याला उपयोगी पडत नाही. काय उपयोगी पडत नाहीत? अहो रिपोर्ट ओके आहे, तब्येत तरी बिघडलेली, त्याला काय म्हणतात की औषध घेऊन उपयोग होत नाही.
म्हणजे आपण औषध घेतल्यानंतर जर रिपोर्ट काढायला गेलो तर रिपोर्ट ओके येतो, पण रिपोर्ट ओके असून सुद्धा आपला त्रास संपत नाही. म्हणून सांगितले की तो अध्याय वाचायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू एखाद्या डॉक्टरलाही बुद्धी होईल, चांगलं एखादं औषध बदलून देऊ म्हणून आपल्यालाही बुद्धी होईल, किंवा आपल्याला कोणीतरी सांगेल असं नाही, असं करा, तसं नाही, तसं करा, काही निमित्त काही होईल. औषध घ्यायचे सोडून द्यायचं नाही. 13वा अध्याय वाचायचा याचा अर्थ काय औषध घ्यायचे सोडून द्यायचं असं थोडं. तुमची ज्या डॉक्टरवर श्रद्धा आहे त्या औषधं घेत राहा, पण त्या औषधाला गुण येईल. आता हे कोणाला पटेल? तर जो भाविक आहे त्याला पटेल. जो भाविक नाही तो नाही, असं कुठे अध्याय वाचून काम होतं का काय? म्हणून काय म्हणतंय पहा, ज्याच्या मनामध्ये विकल्प आहे त्याला ते मंत्र सुद्धा फलद होत नाही. उपदेश कसा फलद व्हायचा? हे ग्रसाचा भावार्थ भूत मनात नाही कल्पना द्वैत म्हणून सद्गुरु वरदास्त लाघला उचित निजभागे. त्याचं मन प्रेमळ आहे, निर्मळ आहे, आणि म्हणून त्याला गुरुकृपेचा आशीर्वाद लाभला. साष्टांग नमन करून या आज्ञा मागे घरा जावया, म्हणे एकदा आश्रमी येऊन या पावन स्वामी या करावे. निघाला घरी. महाराज मला घरी जायची आज्ञा दे. आता हा देह प्रपंचाचा दास आहे. देह प्रपंचाचा दास सुखे करू काम. हा प्रपंचाचा दास आहे देवा. मला प्रपंचातले काही जबाबदारी आहेत, काही कर्तव्य पार पाडायचे. मला आता घरी जायची आज्ञा द्या. आपला कृपा आशीर्वाद लादलेलाच आहे. मला असं वाटतं एकदा आपण आमच्या घरी येऊन आमचं घर कृतार्थ करा. साष्टांग नमन करून या आज्ञा मागे घरा जावया, म्हणे एकदा आश्रमी येऊन या पावन स्वामी या करावे. आश्रमी येऊन या म्हणजे काय? तो काय आश्रमात राहत होता काय? आपल्यासारखंच घर असेल त्याचं. कदाचित तो श्रीमंत असेल तर मोठं घर असेल. मग आश्रमी या याचा अर्थ काय? आम्ही स्वीकारलेला हा गृहस्थ आश्रम आहे म्हणून त्याला म्हटलंय गृहस्थाश्रम. आणि म्हणून त्याने सांगितलं आमच्या आश्रमात या, म्हणजे गृहस्थाश्रमात या. आपण साधू आहात, आपण काही घरात राहत नाही. आम्हाला घर आहे आणि त्या घराची आसक्ती आहे. नुसतं घर आहे असं नाही, त्या घराची आसक्ती आहे. काय आसक्ती आहे? हे माझं घर आहे अशी आसक्ती. आणि म्हणून आम्ही काय आहे की प्रापंचिक आहोत. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची आसक्ती आहे. आमचा अजून मीपणा निघून गेलेला नाही. सगळं हे माझं आहे असं अहंकार आमच्या मनामध्ये अजून आहे. असो, पण आमचा हा गृहस्थाश्रम आहे म्हणून तुम्ही काय म्हटलंय पहा काय म्हटलंय. म्हणे एकदा आश्रमी येऊन या पावन स्वामी या करावे. नागनाथ म्हणे येऊन शिरी परी ओळखी धरसी किंवा नाही. येरू मागती लागे पायी उत्तर काय देत असेल. म्हणजे येईन मी तुझ्या घरी, आणि मी आल्यानंतर ओळखशील ना बाबा मला. तो म्हणलं असं काय स्वामी? अहो तुमचं माझ्यामध्ये नित्य, माझ्या मनामध्ये नित्य चिंतन आहे. तुमची मूर्ती मी ह्या हृदय सिंहासनावर आरूढ केलेली आहे. कशी आरूढ केलेली आहे? माऊलीने सांगितलंय, जर सद्गुरूची पावलं आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न करायची असतील तर आधी काय करावं लागेल? हृदय चौफाळून आपुले वरी बैसू सद्गुरूची पावले. आपलं हृदय आधी स्वच्छ करू, हृदयातले सगळे वाईट विचार काढून टाकून स्वच्छ विचार मनामध्ये ठेवू आणि अशा स्वच्छ झालेल्या हृदयामध्ये आपल्या सद्गुरूची स्थापना करूया. महाराज माझ्या हृदयात आपलं हृदय सिंहासनावर आपण आरूढ आहात. मी कसं तुम्हाला ओळखणार नाही? कारण माझ्या मनामध्ये नित्य आपले चिंतन आहे. बघा म्हणले, पुन्हा लक्षात ठेव, मी आलं तर ओळखशील का मला? नागनाथ म्हणे येऊ निश्चय परी ओळखी धरसी किंवा नाही. येरू मागुती लागे पायी उत्तर काय देत असे. आपल्या मातेशी नोळखे ताने हे सर्वथा नघडे जाणे. जननी पाशी त्याचे मन देखता स्तनमुखी झाले. कसं होईल म्हणाले. लेकरू कधी आपल्या आईला विसरतं का? तसं मी तुम्हाला विसरणार नाही.
रंबेहून बरव्या कामिनी परी ते न समजे त्याचेने, आपली कृप असेल ज्यांनी झेप घालून जाय तेथे. लहान लेकरू आहे. आता त्या लेकराच्या बाजूला कितीतरी सुंदर स्त्री आहे, पण त्याची आई कुरूप जरी असली तर ते लेकरू आईकडेच जाणार. ते आईचं सौंदर्य पाहत नाही. आईच्या मनामध्ये ओसंडून वाहणारं प्रेम, तिच्या मनामध्ये असलेलं वात्सल्य, तिच्या मनामध्ये असलेलं प्रेम त्या अजाण लेकराला सुद्धा कळतं. आपल्या मातेशी नोळके ताने हे सर्वथा नगडे जाणे, जननी पासी त्याचे मन देखता असताना मुखी झाले. रंबेहून बरव्या कामिनी परितेन म्हणजे त्याचेने, आपली कृप असेल ज्यांनी झेप घालून जाय तेथे. समर्थे कृपा धरून मचित्ती, ओनी दर्शन दिले प्रीती, नोळखे तोची मंदमती, आपुले स्वहिती मोकला. म्हणाले सद्गुरू आपल्या घरी आले आणि आपण जर त्यांना ओळखलं नाही तर आपल्याला मंदमती म्हणावं लागेल, आपल्याला अभागी म्हणावं लागेल. पुढती सद्वाय करून नमाना, हे गरज निघाला तेथून, मग आश्रमासी येऊन सद्गुरुचरण आठवित. आणि मग घरी आला. मनामध्ये सारखं चिंतन चाललेलं आहे. काय चिंतन चाललंय? सद्गुरू तर मला म्हणाले की मी तुझ्या घरी येतोय, पण अजून काही सद्गुरू आपल्या घरी आले नाहीत. कधी येतील? बरं, येतो म्हणून सांगितले म्हणजे येणार आहे निश्चित. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. मनात विचार करतोय, गुरु म्हणाले येतो म्हणजे नक्की येणार, त्यामध्ये मनामध्ये संशय काही नाही. पण अजून का नाही आले? पुढती सद्भावे करून म्हणा, हे गरज निघाला तेथून मग आश्रमास येऊन सद्गुरु चरण आठवित. ऐसे लोटले दिवस बहुत विसर पडवणे, त्यात एके दिवशी नागनाथ मोहोळ गावात पै आले. आता आज येतील उद्या येतील करता करता त्याला आता त्याचा विसर पडून गेला की कधी येतील तेव्हा येऊ द्यात. आता कारण सद्गुरूच्या मनात असेल त्यावेळेला येतील. आपण नुसतं म्हणून का उपयोग आहे, उद्या या परवा या असं काही नाही. त्यांच्या मनात येईल त्यावेळेला ते येतील. आणि सद्गुरू न बोलवता येतात. काय तुम्ही अमुक तारखेला या बरं का, अमुक दिवशी या, मग मी तुमच्या आवडीचा पदार्थ करीन, असं काही नसतं. तुम्ही जे प्रेमाने द्याल ते सगळं सद्गुरूंना आवडतं. म्हणून त्याने या म्हणणं आपलं काम आहे. पण कधी यावं ते सद्गुरूंची इच्छा. एके दिवशी नागनाथ मोहोळ गावात पै आले. एके दिवशी नागनाथ मोहोळ गावात आले. माया विवेश धरला जाण, कुशळ शरीर अमंगळवाणे, साजू गोचरमा उपराठे करून निज प्रीतीने पांघरे. शरीर अत्यंत कुशळ, शरीरात दुर्गंधी येईल असं ते शरीर त्यांनी धारण केलं. अंगावरती गोचर्म गाईचं चामडं पांघरलं. मायावी वेश होता. साजू गोचर्म उभराटे करून निज प्रीतीने पांघरे. मस्तकी मांसाचा भार, हाती मद्याचे धरले पात्र, मच्छ बक्षीत दुसरे करे वारंवार ते समय. मस्तकावरती नुकत्याच मारलेल्या प्राण्यांचा मांसाचा भार होता. एका हातामध्ये मद्याचं पात्र होतं आणि दुसऱ्या हातामध्ये मासा धरलेला होता आणि मासा खात होता. मच्छभक्षी तर दुसरीकडे वारंवार ते समय. दुर्गंधी सुटली भारी, लक्षावंत मक्षिका व भोवतीवरी. देखोने अंधरणारी आश्चर्यांतरी त्या वाटे. ते मांस डोक्यावर घेतलेलं असल्यामुळे, नुकतंच गाईचं फाडलेलं कातडं अंगावर घेतल्यामुळे
आणि एका हातामध्ये मासा खात खात येत असल्यामुळे, एका हातामध्ये मदिरेचं पात्र असल्यामुळे लोकांना एकदम कुशळ वाटलं आणि बघावं सुद्धा असं वाटेना त्या देहाकडे. सगळा मांसाचा वास येत होता, दुर्गंधी सुटली होती, अंगावरती माशा घोंगावत होत्या. दुर्गंधी सुटली भारी, लक्षावंत मक्षिकास भोवतीवरी, देखोनिया नरनारी आश्चर्यांतरी त्या वाटे. भूत पिशाच राक्षस आयसे न भासे कोणास, एक देखता दुरून त्यास पळती खरा सापल्या. अज्ञान मुले लागली पाठी, विधी माझी झाली दाटी, नगरवासी पाहून दृष्टी नवलपोटी त्या वाटे. लहान मुलं होती, आता दगड घेऊन त्याच्या मागे लागली. तो तितक्या माझी हेमरस सहज बातला नायास, ओळखून सद्गुरुस सद्भावे चरणास लागला. इतकं कुशळ रूप त्याने धारण केलेलं असलं तरी हेमरसाने ओळखलं की हे आपले सद्गुरू आहे. नमस्कार केला त्यांना. मांसभार त्यापासून आपले शिरी घेतला जाणं, देखून अस्तीच कळजना भ्रष्टला म्हणून बोलते. गुरुच्या मस्तकावर असलेला मांसाचा भार स्वतःच्या शिरावर त्या हेमरसाने घेतला. लोक म्हणाले, हा बाटला रे बाटला. भ्रष्ट झाला. लोक अपवादाचे कारण तेथे सर्वथा न घाले म्हणा, जैसे बिदीतून जाता वारण भुंकता श्वान न राहते, भुंकता श्वान राहते. आता लोकापवाद म्हणजे काय? लोक काय म्हणतील त्याला लोकापवाद म्हणतात. आपलं जवळजवळ 90% आयुष्य लोक काय म्हणतील याच्यासाठी चाललेलं असतं. एकाने सुंदर गालिचा घेतला. म्हणले केवढ्याचा गालिचा आहे हो? म्हणले हा गालिचा 10,000 रुपयाचा गालिचा आहे. बरं म्हणले, हे कपाचा सेट छान दिसतोय, जेवणाचे सगळे ते प्लेट बीट आहेत त्या सुंदर दिसतात तुमच्या शोकेसमध्ये, केवढ्याचे आहेत? अहो त्या पण अशा हजारो रुपये किमतीचे आहेत. मग म्हणले त्यात चांगले बेडशीट, चांगलं हे दिसतंय शोकेसमध्ये, हे तुम्ही रोज वापरता का? नाही म्हणले, आम्ही नाही वापरत. त्या प्लेट आम्ही वापरत नाही, हा गालिचा आम्ही वापरत नाही, हे लोड पिलो कवर अमुक तमुक ह्या चांगल्या बेडशीट आम्ही वापरत नाही. मग कुणासाठी? म्हणले हे सगळं लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून लोक आल्यानंतर आम्ही टाकतो. म्हणजे बघा यातलं काय झालं, हे एवढं सगळं घेऊन सुद्धा त्याचा वापर आपण स्वतःसाठी करत नाही. मग कुणासाठी करतो? लोकांसाठी करतो. का? लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं हा आपला उद्देश असतो. म्हणून त्याला काय म्हणले? लोकाचार. लोकापवाद येऊ नये. आता अपवाद म्हणजे काय? बघा एवढी चांगली माणसं आहेत का हो, घरात साधी चांगली बेडशीट पण नाही, अहो चांगला अमुक पण नाही, चांगल्या कब्बशा पण नाही, असं लोक काय म्हणणार? मग नावं ठेवणार. मग नावं ठेवणार म्हणजे काय झालं? लोकापवाद. मग असा लोकापवाद म्हणजे लोकांनी आपल्याला नावं ठेवू नये. आता ह्याला तर नावं ठेवत होते ना, हेमरसाला त्यांनी सद्गुरूच्या डोक्यावरचं मांस डोक्यावर घेतलं. अरे म्हणले हा सज्जन सच्शील मनुष्य कधी मांसाला स्पर्श पण करणार नाही आणि यांनी डोक्यावर घेतलं एवढं मोठं मांस. लोकापवादाचे कारण तेथे सर्वता अनघारी म्हणा, जैसा भीतीतून जाता वारण भुंकता श्वान न राहे. ज्याप्रमाणे गल्लीतनं हत्ती चाललाय, कुत्रे त्याच्या अंगावर ओरडत आहेत, पण त्या हत्तीचं त्या कुत्र्याच्या भुंकड्याकडे लक्ष नसतं. त्याचे भुंकणे ना ऐकोनी वारण जाय स्थिर गमने, तैसे पिशू नासता कोणी परी हे रस माने न माने सर्वथा. हत्ती आपल्या मंद गतीने चाललेला असतो. हत्तीची चाल मंद गतीने चाललेला असतो. तसं हे गरस त्या सद्गुरूंची सेवा करतोय. लोक काय म्हणतील याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. त्याचे नातेवाईक त्याला हसायला लागलेत पण तिकडे लक्ष नाही आहे. नागनाथाशी धरून हाती नेले आपल्या सदनाप्रती, मंच घालून या प्रीती शेजनी गुती रेचेरी. न्याहाळीवरी पलंग पोस, निर्मळ धोट सोज्वळ दिसे, त्यावरी नेऊन सद्गुरूस सावकाश बैसवले. सुंदर असं आता जसं सांगितलं ना, सुंदर बेडशीट सुंदर आहे, तसं त्याने घरातले जे भरजरीत वस्त्र होती ती टाकली.
चांगल्या चांगल्या प्लेट होत्या त्यांना त्याच्यामध्ये प्रसाद ठेवायचा म्हणून आणलं. आता असा कुशळ शरीर असलेल्या सद्गुरूंना तसंच त्याने त्या बेडशीटवर बसवलं. असा विचार केला का त्या बेडशीट खराब होतील, काय होईल, काही विचार केला. बेडशीट खराब झाली तरी हरकत नाही, दुसरी आणू, पण माझ्या सद्गुरूंना मी याच्यावर बसवणार. न्याहाळीवरी पलंग पोस निर्मळ धोट सोज्वळ दिसे, त्यावरी देऊन नेऊन सद्गुरू सावकाश भैसोरे. उष्णवद काणोनी पाहे स्वास्ते स्वामीचे धुतले पाय, चरण तीर्थ घेऊन लवलाय प्राशन केले निजप्रती. सद्गुरूंचे पाय धुतले, त्यांच्या चरणोदक आहेत ते अंगावर शिंपडलं, तीर्थप्राशन केले. प्रेमळा भाविक स्वामीचे धुतले पाय, चरणतीर्थ घेऊन लवला आहे प्राशन केले निजप्रीती. प्रेमळ भाविक एकनिष्ठ नेत्रास लावले अंगुष्ट, ते ब्राह्मण देखून म्हणते स्पष्ट झाला भ्रष्ट काळी. त्यांची चरण कमल आपल्या डोळ्याला लावली, त्याने नेत्राशी स्पर्शले. तिथे सगळी ब्राह्मण मंडळी पण आली होती पाहायला. अरे 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 म्हणले, हा हेगरस भ्रष्ट झाला. गोचर्मवर पांगरला, मध्य मांस भक्षित आला, त्याचे पायवने धुवून प्याला, प्रायश्चित्त याला चालेना. अरे मध्य मांस भक्षण करणाऱ्या माणसाच्या पायाचं तीर्थ याने घेतलं, आता याला शास्त्रामध्ये दुसरं प्रायश्चित्त नाही म्हणाले. एकमेका बोलती ब्राह्मण त्यासी न करावे संभाषण, अकस्मात देखला जरी दुरून तरी प्रायश्चित्त घेणे लागे. आपण हे पाहिलंय तर आपल्याला प्रायश्चित्त घ्यावं लागेल म्हणाले. सोयरे सर्व इष्टमित्र त्यांनी वर्जले त्याचे घर, कोणी न घेती समाचार परिसरता न धीर न सांडी. त्याच्या घरी ब्राह्मणाने जायचं टाळलं, नातेवाईकाने त्याचं घर वर्ज केलं, पण याने मनातला धीर सोडला नाही. गोडी लागली सद्गुरुचरणी धैर्य, निश्चय केला म्हणे ब्रह्मांड पळे कोसळोने परिसेवे कारणे अंतरेना. लोक काही म्हणत, पण याने सेवेमध्ये अंतर ठेवलं नाही. म्हणाला कोसळून पडो रे आकाश, आकाश जरी माझ्या अंगावर कोसळून पडलं ना तरी मी त्याची पर्वा करणार नाही. ब्रह्मांड पळे कोसळून परिसेवे लागी अंतरेना. सद्गुरु महंत पाहुणे बरोवा दांभिक मान्य लोका सर्वा, तयाची जाण करिता सेवा अक्षान निर्देवे उपेक्षिते. हे रसाचा निश्चय तो रसोई तिने केला दुरा, तरी सेवा न सांडी साचार सप्रेमांतर सर्वदा. सुगंध तेले करुणी मर्दना परिमळ द्रव्ये करी उठणा, उष्णोदके घालून स्नान स्वस्ते पांघरुण घा पांघरवी. गुरुना त्यांनी गरम पाण्याने स्नान घातलं, अंगाला अत्तर लावली, अंगावरती सुंदर वस्त्र पांघरलं त्याने. पक्वाने निर्मून नाना रीती भोजन घाले सद्गुरुप्रती, विडा करोनी आपल्या हाती निजप्रीतीने देत असे. नाना प्रकारची पक्वान्न केली महाराजांना देण्यासाठी. आपल्या स्वहाताने विडा बनवला, महाराजांना दिला. विडा घ्या हो रामराया, महाराज राजया. विडा घ्या हो रामराया, सुगंध गंगेरी पाने, मुक्त मोतियाचा विडा. सुपारी कातगोळ्या, भक्तिभावे मिळविल्या. विडा घ्या हो रामराया, सुगंध गंगेरी पाने, मुक्त मोतियाचा विडा. सुपारी कातगोळ्या, भक्तिभावे मिळविल्या. विडा घ्या हो रामराया. स्वतःच्या हाताने विडा बनवला, महाराजांना दिला. उन्मनी लावून उन्मनी लावून निस्ते जोरी, तोपर्यंत चरणसेवा करी. बहुत दिवसा ऐस्यापरी लोटांतरी आनंद. आणि सद्गुरूंची उन्मनी अवस्था लागली की मग त्यांनी सेवा थांबवावी. की आता महाराजांना सांगायचं निद्रा करा, सुखे निद्रा करा अवधूता.
आता सुखे निद्रा करा अवधूता. आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता. निद्रा करा अवधूता. प्रार्थना करायची. आता स्वामी सुखे निद्रा करा अवधूता. उन्मने लावून निजते जोवरे तोपर्यंत चरणसेवा करे. बहुत दिवस ऐसा बरे लोटतांतरे आनंद. व एके दिवशी गुरुप्रती निजगुज बोले एकांती. उदय पिता पित्रांची तिथी परी ब्राह्मणने ते भोजन. प्रार्थना केली. महाराज उठले. सकाळी प्रार्थना केली. महाराज आता म्हणजे पहाटे ते सांगितलं की महाराज माझ्या वडिलांची तिथी आहे आणि ब्राह्मण तर जेवायला येणार नाही. असं म्हणतात की अग्नीच्या मुखातनं म्हणजे अग्नीत आपण जे आहुती टाकतो त्या अग्नी हे मुख आहे भगवंताचं. त्या अग्नीच्या मुखातनं परमात्मा ते ग्रहण करतो. आणि पूर्वीच्या काळी ब्राह्मण असं म्हणत होते. कारण काय माहिती का, ब्राह्मण कसे होते, सदाचार संपन्न होते त्या काळात. अजूनही काही आहे, सदाचार संपन्न होते. षटकर्म ब्राह्मणाला सांगितलेली. ती षटकर्म करणारे ब्राह्मण होते. स्नान संध्या जप तप यजन याजन असे सर्व त्या शास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने आचरण करणारे ब्राह्मण होते. म्हणून त्यांना सांगितलं की जे असे अजूनसुद्धा आहेत आणि ते नुसते ब्राह्मणात आहेत असं नाही, सर्व समाजामध्ये चांगली माणसं आहेतच. तर कुणाला अन्न द्यावं, मग त्यांनी सांगितले की भुकेलेला अन्न द्यावं हा भाग आहेच. आणि दुसरा कुणाला आहे, जी सदाचरणी माणसं आहेत त्यांना अन्न दिलं तर त्यांच्या मुखातनं त्या भगवंतापर्यंत पोहोचेल. तसं कुणाच्याही मुखात गेलं तर भगवंताला पोचतच आहे. उद्या माझ्याकडे तिथी आहे माझ्या वडिलांची, पण ब्राह्मण जेवायला येणार नाहीत, काय करावं. म्हणून चिंताक्रांत मन यासी उपाय करावा कोण. नागनाथ ऐकून हास्यवदन झाले. हेग्रा असता ती वेळे म्हणे सिद्धटेके करून स्थळ. स्वयंपाक करी निर्मळ चिंता अणुमात्र न करीचे. म्हणाल तू स्वयंपाकाची तयारी कर. वडिलांची तिथी आहे ना, सगळे व्यवस्थित पार पडेल. तुझा निषेध एकोणी माणसे आम्ही झालो परम संतोषी अवघा. पितृलोक त्या समयासे भोजनासहित. अरे नुसते तुझे वडीलच नाही तर तुझ्या सेवेने आम्ही तृप्त झालेलो असल्यामुळे सगळे पितर तृप्त होऊन जातील. ऐसे ऐकोणी अभय वचन चित्त. असं वाटले समाधान. मग सिद्ध टेका जाऊन वस्त्रगृहे उभारेले. आता पितृतिथी येतेच आहे, पितृपंधरवडा येतोय. या पितृपंधरवड्यामध्ये आपण आपल्या पितरांसाठी करावं. लक्षात घ्या, आपण आयुष्यभर कष्ट करून जे पैसे मिळवतो ते कोणाला ठेवतो, आपल्या मुलाबाळांसाठीच ठेवतो ना. मग आपण गेल्यानंतर आपल्याला जर गती मिळाली चांगली, म्हणजे चांगला जन्म मिळाला, आपल्याला उत्तम गती प्राप्त झाली तर मग काही प्रश्नच नाही आहे. पण जर उत्तम गती प्राप्त झालेली नसेल तोपर्यंत तर ह्या पितृपंधरवड्यामध्ये त्यांच्या नावाने दिलेल्या तर्पणाने, दिलेल्या अन्नदानाने त्यांना त्याचा लाभ होतो. त्यांना स्वतःला खायला मुख नाही आहे, मग ते कुणाच्या तरी मुखातनं खात असतात. म्हणून मग आपण काय करतो, कावळ्याला घास ठेवतो आणि काय ठेवतो, पाणी देतो. त्यांना काय लागतं, एक चिमटभर अन्न आणि एक वाटीभर पाणी, याच्यापेक्षा त्यांना तरी काय लागतं. पण तेवढं सुद्धा जर आम्ही देत नसलो तर मग पितरांचा त्रास झाला म्हणण्यात काय अर्थ आहे. त्यांना अपेक्षा किती, आणि एवढी छोटीशी अपेक्षा. त्यांची इस्टेट मात्र आम्ही घेणार पण त्यांच्यासाठी काही करणार नाही. क्षणभर असं गृहीत धरा की त्यांना उत्तम गती प्राप्त होऊन गेली, पण तुम्ही त्यांच्या नावाने जर काही कुठं दानधर्म केला, काही कुठं चांगल्या संस्थेला देणगी दिली किंवा काही
गरिबांना गोरगरिबांच्या वह्या पुस्तकं आणून दिले, गरजूंना मदत केली त्यांच्या नावाने, तर का वाईट आहे का? अहो यातनं तुमची कृतज्ञता दिसेल की ज्यांनी मला एवढी इस्टेट ठेवली त्यांच्यासाठी मी काहीतरी करतोय, ही तुमच्यामध्ये असलेली कृतज्ञतेची भावना जागृत व्हावी, एवढं तरी समजलं तरी पुष्कळ आहे. अगदी आम्ही म्हणतो तसं पितरांबद्दल तुम्ही काही माना नका मानू, तुमचा प्रश्न आहे, पण आहे हे वस्तुस्थिती आहे. पण समजा नाही एखाद्याला मानायचं ते, तर निदान आईवडिलांसाठी आपण काहीतरी, आपल्याकडे कृतज्ञता आहे का नाही काही, त्याच्यासाठीच आपण करू शकतो का नाही. कुणाला गोरगरिबाला अन्न द्या, अमुक काय ब्राह्मणालाच बोलून जेवायला घालावं असं थोडंच आहे. भुकेलेला अन्न द्या, गरजूंना 2 पैशाची मदत करा, पण ती पितरांच्या स्मरणार्थ असं असू द्या, तुमच्या स्वतःच्या नावलौकिकासाठी नाही. हे मी कशासाठी करतोय, त्या कर्माच्या मागचा हेतू काय आहे? माझा नावलौकिक व्हावा हा हेतू नाही, माझ्या वडिलांचा, माझ्या आईवडिलांचा, माझ्या पितरांचा नावलौकिक व्हावा हा उद्देश आहे, आपला नावलौकिक व्हावा म्हणून नाही. फार तर यांच्या स्मरणार्थ अनामिक भक्ताकडून असं म्हणा, तुम्हाला स्वतःचं नाव लौकिक नको असेल तर, पण काहीतरी करा. हेगरा असे वेळे म्हणे सिद्धटेके करून हे स्थळ, स्वयंपाक करी निर्मळ चिंता अणुमात्र न करीचे. स्वयंपाक तयार ठेव, काही काळजी करू नको, परमेश्वर तुझा हेतू पूर्ण करेल. आम्ही झालो परमसंतोषी, अवघा पितृलोक त्या समयासी, भोजनास इदम ऐसे ऐकून अभयवचन, चित्तात वाढले समाधान. मग सिद्धटेका जाऊन वस्त्रगृहे उभारली. मग सिद्धटेकाला गेले ते, त्या ठिकाणी मंडप उभा केला, वस्त्रगृहे उभारली, सर्व साहित्य आणून प्रीती